नमस्कार मित्रांनो, आज सोशल मीडियावर एक गंभीर प्रश्न विचारला जातो. दादांचा घातपात झाला असाच समजायचं का? अजित पवारांना घेऊन येणाऱ्या विमानातील दोन्ही पायलट बदलण्यात आले आणि त्यानंतर अनेक अफवा, संशय, तर्कवितर्क पसरू लागले. मात्र या व्हिडिओमध्ये कोणतीही अफवा नाही, कोणताही राजकीय रंग नाही, फक्त सत्य आणि फॅक्ट चेक. नेमकं प्रकरण काय आहे? अजित पवार यांच्या प्रवासादरम्यान वापरण्यात आलेल्या विमानात नियोजित वेळेनुसार पायलट बदल करण्यात आला अशी माहिती समोर आली. याच मुद्द्यावरून काही सोशल मीडिया पोस्टमध्ये घातपात झाला, जाणीवपूर्वक पायलट बदलले, सुरक्षिततेला धोका होता असे गंभीर आरोप करण्यात आले. पायलट बदल म्हणजे काय? इथे एक गोष्ट समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. एव्हिएशन नियमानुसार ठराविक तासांपेक्षा जास्त पायलट काम करू शकत नाही. थकवा टाळण्यासाठी पायलट बदल अनिवार्य असतो. लांब पल्ल्याच्या किंवा विलंब झालेल्या फ्लाईटमध्ये हे नेहमीच होते. त्यामुळे पायलट बदलणे ही संशयास्पद घटना नाही, ही एक नियमित आणि सुरक्षित प्रक्रिया आहे. अधिकृत सूत्र काय सांगतात? विमान सेवा आणि सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार पायलट बदल पूर्वनियोजित होता. कोणतीही तांत्रिक अडचण नव्हती, कोणताही सुरक्षा धोका नव्हता. घातपाताचा एकही पुरावा नाही. म्हणजेच सोशल मीडियावर पसरवली जाणारी माहिती अपूर्ण आणि दिशाभूल करणारी आहे. अफवा कशा पसरतात? आजकाल व्हॉट्सॲप फॉरवर्ड क्लिकबेट हेडलाईन्स, राजकीय हेतू यामुळे कोणतीही सामान्य घटना मोठा कट म्हणून रंगवली जाते. पण नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे माहिती तपासणे, अधिकृत स्रोत पाहणे, अफवा पुढे न पाठवणे. तर मित्रांनो, अजित पवार यांच्या विमानातील पायलट बदल बराबर घातपात हा दावा संपूर्णपणे चुकीचा आहे. घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. सत्य समजून घ्या, सत्य शेअर करा. अशाच फॅक्ट बेस्ड, स्पष्ट, विश्वासार्ह मराठी न्यूजसाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा.